नमस्कार, मी सुमित बागुल. ॲग्रोवन मध्ये आपलं स्वागत. जागतिक तापमान वाढ आणि हवामानात होणारे बदल यांचं मोठं संकट पृथ्वीसमोर आ वासून उभं आहे. यावर वृक्ष लागवडीचा आणि वनसंवर्धनाचा एक मोठा उपाय असल्याचं अनेक शास्त्रज्ञांनी सांगितलंय. ही गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील पाषाण परिसरातल्या शेकडो नागरिकांनी झाडं लावून ती जगवण्याचा पुढाकार घेतलाय. वसुंधरा बचाव अभियानाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात 13,000 झाडं जगवण्यात यश आलंय. हवामान बदलाच्या संकटात पुण्याच्या IT सह वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या शेकडो तरुणांनी उभारलेली ही चळवळ मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. आज आपण पाषाण टेकडीवर हवामान बदलाच्या संकटाशी 2 हात करणाऱ्या तरुणांच्या प्रयत्नातून झालेल्या हिरवळीची पाहणी करण्यासाठी पुण्यातील पाषाण टेकडीवर जाणार आहोत. वाढत्या शहरीकरणामुळे पुण्यासारख्या शहरात देखील आज स्वच्छ हवेचा श्वास घेणं कठीण झालंय. वाढत्या नागरीकरणामुळे पुण्यातल्या टेकड्यांवरील आणि पर्यायानं पुण्यातलंच पर्यावरण धोक्यात आल्याचं सगळ्यांना जाणवतंय. पण त्यावर आपल्या परीनं उपाय शोधण्याचा प्रयत्न फारसं कुणी करताना दिसत नाहीये. पण पुण्यात देशाच्या वेगवेगळ्या भागातून येऊन IT तसंच इतर क्षेत्रात नोकरी करणारे तरुण मात्र याला अपवाद ठरले. जवळपास 10 वर्षांपूर्वी वसुंधरा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेल्या या चळवळीला आज व्यापक स्वरूप आलंय. वसुंधरा स्वच्छता अभियान म्हणून एक लोक चळवळ ते पाषाणमध्ये चालू झालेली आहे. गेले जवळपास 10 वर्षापासून हे काम चालू आहे. 2006 पासून सुरुवात केली. पानेर गावामध्ये गाव स्वच्छता करायची म्हणून 7 लोकांनी सुरुवात केली. अनिलजी गायकवाड मामा, आमचे स्वर्गीय डॉक्टर गरुडकर यांच्या प्रेरणेतून हे काम चालू झालं. आणि आता बघता बघता जवळपास गेल्या 10 वर्षात या पाषाण ते बाणे टेकडीचा हा जो परिसर आहे ते जवळपास 12,000 झाडं शासन, प्रशासन आणि जनतेच्या सहभागातून आपण इथे लावली. आणि फक्त लावली नाही तर 12,000 पेक्षा जास्त झाडं इथे जिवंत आहेत. लोक चळवळ याला म्हणता येईल. हे पाषाण म्हणजे पत्थर टेकडी आहे आणि इथे पूर्ण जर बघितलं तर दगड भाग आहे. आणि हळूहळू आम्ही शिकत गेलो. मग झाडं कशी लावायची तर मग CCT पद्धत करायची. तुम्ही जर बघितलं तर झाडं लावत असताना आपण चर केलेली आहे, कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस, म्हणजे चर जिथे पाणी पण मुरतं आणि त्याला जमीन थोडी माती मिळतं आणि ते झाड पण वाढतं. पुण्यात राज्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातून नोकरीसाठी जमलेले हे तरुण विधायक कामासाठी एकत्र आले. उजाड असलेल्या पाषाण टेकडीवर झाडं लावून ती जगवण्याचं एक अवघड काम या तरुणांनी हाती घेतलं. विशेष म्हणजे जैवविविधतेसाठी त्यांनी देशी वृक्षांचीच लागवड करण्याचा निर्णय घेतला. लावत असताना इथे फक्त आपण एकच उद्देश ठेवला की आपल्याला जैवविविधता वाढवायची आहे. जैवविविधता जर वाढवायची असेल तर आपल्याला देशी वृक्ष लावले पाहिजे. म्हणून आपण पंचवटीवरती जोर दिला. मग त्यात वड, पिंपळ, कदम आहे, उंबर आहे, आवळा आहे, ही झाडं. आणि त्या व्यतिरिक्त देशी झाडं म्हणजे तुम्ही जर बघितलं काही फळाची झाडं आहे, आंबा आहे, जांभूळ आहे, त्यानंतर अजून आपल्याकडे कडुलिंब आहे. ही झाडं आपण इथं वाढवलेली आहे. ते तुमच्या मागे जर बघितलं ते शिसवाचं मोठं झाड आहे. तर अशा प्रकारची झाडं इथं लावली. आणि जर इथे जो ग्रोथ रेट आहे हा सक्सेस रेट आमचा जवळपास 90 ते 95% आहे. 100% झाडं लावली जवळपास 90 ते 95% झाडं जगतात. हा सुरुवात झाली तर 60% होता. आता आमचा अनुभव झाला. दशकभरापूर्वी पाषाण टेकडीवर सुरू झालेल्या या चळवळीनं आज मोठी गती घेतली आहे. गेल्या 10 वर्षात 20,000 झाडांची लागवड इथं करण्यात आली आहे. त्यापैकी जवळपास 13,000 झाडांना जगवण्यात आलंय. आम्हाला मुळात झाडं लावायची आवड आहे, पण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असल्यामुळे ती हौस आमची पूर्ण होत नसल्या आम्ही हळूहळू टेकडी या भागात फिरायला यायला लागलो. तिथे माझ्या मिस्टरांना वृक्षारोपणाची आवड असल्यामुळे आम्ही 4 जणांनी आमच्या फॅमिलीने पहिले सुरुवात केली. तर आम्ही इथे यायला लागल्यानंतर आम्हाला इथे लोक मिळत गेली आणि पाषाण परिसरात अशी आवड असणारे लोक आहेत हे आम्हाला कळलं आणि आम्ही त्यांच्यासोबत आम्ही जॉईन झालो. सुरुवातीला इथे दगडाचा भाग असल्यामुळे झाडं लावणं खूप कठीण होत होतं. पण तरी लोकांकडे बघून त्यांनी आपापल्या घरून 1-1 लिटर असे पाणी घेऊन यायचे आणि लावलेली झाडं आम्ही जगवणं सुरू केले. पाषाण टेकडीवरील झाडं जगवण्यास सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक तंत्राचा वापर अतिशय उपयुक्त ठरलाय. जीवामृत, आच्छादन यामुळे झाडांची वेगानं वाढ झाल्याचा अनुभव आहे. पाळेकरांचं जेव्हा आम्ही शिक्षण घेतलं तर त्यांची आम्ही लगेच इकडं या टेकडीवर आम्ही प्रयोग सुरू केले. त्यातला पहिला प्रयोग आम्ही सुरू केला म्हणजे जीवामृत. महिन्यातून एकदा आम्ही ह्या झाडांना जीवामृत घालतो. त्याचा फायदा असा झाला, जीवामृत घालण्याबरोबर आम्ही मान्सूनच्या सुरुवातीला चवळी, मटकी, उडीद, मूग असे कडधान्य आणि त्याशिवाय कारळा, सूर्यफुलाची फळाची झाडं पेरली. आणि त्यामुळे असं झालं की त्याचं थोडंसं झाडं वाढल्यामुळे त्याचं आच्छादन करण्यासाठी आम्हाला ते बायोमास तयार झालं. आणि ते आच्छादन आणि महिन्यात जीवामृत याच्यामुळं आमचे सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे शारीरिक श्रम जवळजवळ 90% कमी झाले. त्याबरोबरच
पाण्याचा वापर सुद्धा 90% झाला. म्हणजे केवळ 10% पाण्यामध्ये आता आम्ही चांगल्या प्रकारचे जंगल ह्या जिथे जर जागा उपलब्ध आहे किंवा टेकडे होते आम्ही उभे करू शकतो. या झाडांना जगवण्यासाठी सकाळी फिरायला येणारे नागरिक अनेकदा घरून पाणी घेऊन येतात. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधून त्यातून पाणी देण्याचं काम सकाळपासून सुरू असतं. पाषाण परिसरातल्या शेकडो लोकांनी वेळ दिल्यामुळे हे शक्य झालंय. आम्ही लोकांना आवाहन करतो की आम्हाला पैशाची गरज नाही आहे, पण तुमचा 1 तास हवा आहे. 168 तास असतात आठवड्याचे, वेळ कोणाही जवळ नाही. पण आमचा अनुभव असा आहे इथे की तसा आमचे मित्र राजेश आहे, ते सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या हुद्द्यावरती आहे, पण आठवड्यात जवळपास 14 तास इथे असतात. आम्ही म्हणतो राजेश सारखं कोणी असायला नको, की आमचे संदीप मित्र आहे हे जवळपास हे 14 ते 16 तास आठवड्यातले असतात. आणि यांनी त्या फाईलचा जो भाग आहे अगदी दुर्गम भाग, त्याला आम्ही विदर्भ रिजन म्हणून नाव दिलेलं आहे. तो इथल्यापेक्षा टर्नवर्क आहे, पण तो इथल्यापेक्षा परिस्थिती फार चांगली आहे. हे दोघेही हा विदर्भातला आणि हा कोकणातला आहे, मिळून त्यांनी जॉईंट व्हेंचर म्हणून तिथे चांगलं हिरवळ फुलवलेली आहे. ते 168 तास जे आठवड्याचे असतात, त्या 168 तासापैकी फक्त 1 तास जरी लोकांनी द्यायचं काम केलं, जरी दिलं, तर एवढं मोठं एक वेगळं चित्र इथं निर्माण होऊ शकतं. आम्ही फक्त मे एंड पासून जुलै एंड पर्यंत झाडं लावतो आणि मग ते जगवण्याचं काम करतो. विधायक उपक्रम करणाऱ्या या तरुणांना महापालिकेपासून ते सरकारी यंत्रणांपर्यंत सगळ्यांनी मदत केली आहे. त्यामुळेच आज 13,000 झाडं पाषाणच्या टेकडीचं नैसर्गिक नंदनवन आणि पुण्याचं सौंदर्य वाढवतायत. फायर ब्रिगेडवाले जे आपल्या बाउंड्रीच्या बाहेर जात नाही, त्यांना माहित झालं की वसुंधरा स्वच्छता त्यांच्या माध्यमातून जनता जिथे काम करत आहे त्यांना एक फोन जरी गेला तरी ते लगेच येतात. मागच्या वर्षी 3दा त्यांनी मोठ्या आगीपासून आम्हाला वाचवलेलं आहे फायर ब्रिगेडने, महानगरपालिकेच्या, पुणे महानगरपालिका. त्याच्यामुळे शासन, प्रशासन आणि जनता तर इथे आहे. जनता इथे श्रम म्हणजे तण, मन आणि धन, स्वतः जे लोक येतात काम करणं म्हणजे तण आलं, त्याच्यानंतर इथे मन लावून काम करतात, झाडाला पाणी देणं मन आलं, आणि जे लोक इथे येतात तेच लोक कॉन्ट्रीब्यूट करतात. काही लोक असतात ते टाक्या बनणे असेल, त्याला पायपिंग करणे असेल, किंवा काही झाडं जे आपल्याला मिळत नाही त्याची पण कॉस्ट असते, तर ती कॉस्ट लोक आपल्या स्वतःच्या खिशातून टाकतात. म्हणजे तण, मन आणि धन अशा प्रकारचं इथं चांगलं स्वरूपातलं काम चालू आहे. गेल्या 10 वर्षात सुरू झालेल्या चळवळीला आज व्यापक स्वरूप आलंय. झाड जगल्याचं एक मोठं समाधान इथल्या तरुणांच्या चेहऱ्यावर दिसतंय. सुरुवातीला आम्ही झाडं खूप लावली नाही, जी लावली ती जगवायचा प्रयत्न केला. मी स्वतः घरचा कचरा आणून इथे झाडांच्या मुळाशी आम्ही मुरवतो, आणि ज्या घरच्या भाज्या आणि डाळ तांदूळ असते त्याचं जे पाणी असतं ते सुद्धा आम्ही जमा केलेलं आहे आणि कॅनमध्ये भरून इथल्या झाडांना आणून टाकलं. मी, माझी मुलं आणि आमच्यासारखे मग जे फॅमिली यायचे त्यांना आम्ही सांगत असू की तुम्ही घरातलं पाणी वेस्ट करू नका, ते त्याचा तुम्ही डबल परत वापर करू शकता. जर इच्छा असेल तर सगळं होऊ शकते असं मला वाटते. त्यामुळे आता 8 वर्षापूर्वीची पाषाण टेकडी आणि आता यामध्ये खूप फरक आहे. 13,000 वृक्ष इथे जगलेली आहेत आणि त्यासाठी तुमची इच्छा प्रबळ हवी आणि तुम्हाला लोक मिळतात, फक्त तुम्ही प्रयत्न करायला हवे असं मला वाटतं. हवामान बदलाचं संकट समस्त भूतलावर घुंगावत असताना जंगलांची वाढ करण्याबरोबरच नैसर्गिक तंत्रज्ञानीकरण देखील निसर्गाच्या संवर्धनात मदत करत असल्याचं अनेकदा दिसून आलंय. 6 वर्ष आम्ही ही चळवळ उभी केलेली आहे बाणेर आणि पाषाण भागामध्ये. याचा मुख्य उद्देश आहे कॉम्बॅटिंग ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज. आणि आता जो आपण दुष्काळ बघतो त्या दुष्काळामध्ये जर अगदी नासाचे सायंटिस्ट सुद्धा म्हणले परवा की तुम्ही झाडं लावा, आणि हे झाडं लावताना आम्ही या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून 20,000च्या पुढे झाडं आम्ही लावून जगवलेली आहेत. आणि असं 20 ते 25 ठिकाणी आपल्या लोकांनी काम केलेलं आहे. हे एक चांगलं उत्तम उदाहरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे गेले 25 वर्ष अभ्यास आम्ही केला क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग. त्यात आम्हाला असं वाटलं की सुभाष पाळेकर यांनी जे नैसर्गिक शेतीचं आम्हाला शिक्षण दिलं तर त्यामध्ये संपूर्ण जगामध्ये क्रांती करण्याची क्षमता त्यात आहे. आणि म्हणून आता आम्ही गेले 2 वर्ष आमचे सगळे कार्यकर्ते अतिशय उत्साहानं सुभाष पाळेकर यांनी जे शिकवलं नैसर्गिक शेतीतून तुम्ही आपल्या पृथ्वीला वाचवा, तर त्याचा आम्ही सध्या प्रचार करत आहे. त्याचं थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर नैसर्गिक शेती जर केली तर पहिल्यांदा आपल्याला शुद्ध अन्न मिळतं आणि दूध, अन्न, हवा, पाणी मिळतं. आणि शिवाय जर वनभिंती जर केल्या प्रत्येक शेतामध्ये तर आता जे आपण 7% जंगल नष्ट केले त्याच्यापेक्षा 100% जंगल आपल्याला पुन्हा उभं करता येईल. आणि असंच प्रत्येक ठिकाणी लोकांनी चळवळ उभी करून आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपली वसुंधरा स्वच्छ करावी असं आमचं शेवटचं ध्येय आहे. या चळवळीत आजपर्यंत लोकसहभागातून जवळपास 4 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय. शेकडो तरुण तरुणी, शाळकरी मुलं दररोज आपले 2 तास देऊन झाडं लावणं आणि ती वेगवेगळ्या तंत्रानं जगवण्याचं काम करतायत. आणि पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, डायरेक्ट पाण्याला मिळेल.
आणि त्याला परत 8 दिवस इथे आम्ही जवळपास सगळे कार्यकर्ते ज्यांना शनिवार रविवार किंवा गुरुवारी सुट्टी असते 8 दिवसातून एकदाच पाणी टाकलं जातं. त्यामुळे ते झाड टिकवणं त्याला पाणी जास्त दिवस रोजच्या रोज देता येणं शक्य नाहीये आणि त्याच्यामुळे हा जर पाईप लावला तर त्याची जगण्याची शक्यता जास्त वाढते. आम्ही 7:30 वाजता निघालो शाळेतनं आणि एक अर्ध्या तासात वगैरे पोहोचलो आणि आम्ही 1.5 तास इथे झाडं लावली, पाणी घातलं आणि फार छान वाटलं कारण आजकाल पॉल्युशनमुळे वगैरे आपली एन्व्हायरमेंट खूप खराब होते आणि एक असं चांगलं वाटलं की आम्ही काहीतरी करू शकलो नेचरसाठी आणि पर्यावरणासाठी. पुण्याच्या पाषाण भागात सुरू झालेली ही चळवळ राज्यभरातल्या उघड्या बोडक्या डोंगर आणि टेकड्यांवर जाणं काळाची गरज बनली आहे. पुण्यातल्या ITNsनीही हवामान बदलाच्या संकटाशी लढण्याचा दिलेला हा संदेश समाजातल्या प्रत्येक घटकानं कृतीतून स्वीकारणं गरजेचं आहे. गजानन भोयर, सान TV, पुणे.